हॅलो ऑफिसर्स, आज आपण बघतोय डे 26. पण कशाचा? ग्रामर मास्टर सिरीज. हे विसरायचं नाही बिलकुल, ठीक आहे. तर यामध्ये आपण आज काय बघणार आहोत, तर याच्यामध्ये प्रिपोजिशन्स. मग प्रिपोजिशन्स मधले कुठले रे? तर एक कॉमन प्रिपोजिशनल फ्रेजेस असतात. मग सर हे काहीच कळलं आणि तुम्ही आम्हाला काय सांगितलं? तसंच इथं बघा, ग्रुप्स ऑफ वर्ड्स म्हणतोय, हे विथ प्रिपोजिशन्स. जसं की काही वर्ड्स आपण जे आहेत ना, ते प्रिपोजिशन्स सोबत एक्स्ट्रा मध्ये यूज करणार आहे. आता जसं की फक्त ऑन होता, तो एकच वर्ड होता, पण इथे फक्त ऑन दिसणार आहे का? नाही, त्याच्यासोबत दुसरे वर्ड दिसतील. जसं एक्झाम्पल बघा, इन फ्रंट ऑफ द हाऊस, त्या घराच्या समोर. इन फ्रंट ऑफ म्हणजे काय? माझ्या समोर कोणतरी काही उभं असलं तर मी इन फ्रंट ऑफ मी म्हणणार, बरोबर. तसंच इन फ्रंट ऑफ म्हणजे समोरच्या साईडला बोलतोय. कशाच्या? या घराच्या. नेक्स्ट टू द स्कूल. नेक्स्ट टू द स्कूल म्हणजे बाजूला किंवा इकडे बाजूला, असं मला सांगायचंय. नेक्स्ट टू म्हणायचंय त्याला. ऑन द टॉप, आता इथं ऑन द टॉप म्हणा किंवा ऑन टॉप ऑफ द माउंटेन. माउंटेनच्या टॉपला असं सांगायचंय मला, तर इथे ऑन टॉप ऑफ म्हटलेले. ॲट द कॉर्नर द स्ट्रीट, ऑफ द स्ट्रीट. हा कॉर्नरला, पण कशाच्या? त्या स्ट्रीटच्या त्या कॉर्नरला म्हणायचंय मला. मग एकटा वर्ड नाही आलेला. बाय द साईड ऑफ द रोड. बाय द साईड ऑफ द रोड म्हणजे काय? रोडच्या साईडनी, त्याच्या सोबत असं म्हणतोय ना आपण. तर याच्यासाठी एक वर्ड आलाय का रे? नाही. पण हे जे फ्रेजेस आहेत ना, ह्या कुठे तुम्हाला कामी पडतील? बऱ्याच ठिकाणी आपल्याला फ्रेज रिप्लेसमेंट येतात. त्या ठिकाणी आपल्याला हे फ्रेजेस रिप्लेस करायचे असतात. मग याचा प्रॉपर अर्थ माहीत असला तर ते आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल, ठीक आहे. तर अशाच नवीन इन्फॉर्मेशनसाठी तुम्हाला शुभम सर्स अकॅडमी यूट्यूब चॅनलला फॉलो करायचं आहे. थँक्यू.